मी सगळ्यांना सॉरी बोलतो. आज तुमच्या समस्या जाणून घ्यायला मी लाईव्ह चॅटवर आलेलो आहे फेसबुकच्या. तर काही कोणाला समस्या असतील तर मला आपण सगळ्यांनी सांगाव्या. आपण प्रश्न घेऊ. आपल्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. महिलांचे आहेत, तरुणांचे आहेत, ज्येष्ठांचे आहेत, लोकांच्या काही घरांबद्दल प्रश्न आहेत, महापालिकेच्या शाळा आहेत, आरोग्य याच्याविषयी प्रश्न आहेत. तर महिलांचं असं मत आहे की प्रभागातील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. या स्वच्छतागृहासंबंधी असलेल्या समस्या तुम्ही कशा सोडवणार आहात? तुमच्या उपाययोजना काय? आज महापालिकेच्या संभाजीनगर श्यामनगरला महिलांसाठी स्वच्छतागृह बिलकुल नाहीये. तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक चौकात एक स्वच्छतागृह महिलांसाठी आपण उपलब्ध करून देऊया. त्याचप्रमाणे आपल्या लालटोपीनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर त्या भागात आणि इंद्रनगर त्या भागात जी स्वच्छतागृह महिलांसाठी आहे ती अजिबात स्वच्छ नाहीये. तर त्याची काळजी आपण जास्तीत जास्त घेऊया आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांची आपण त्याप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृह आपण तयार करूया. दुसरा प्रश्न असा आहे की महिलांचं स्वावलंबन आणि रोजगारासाठी तुम्ही काय उपाय करणार आहात का? आणि स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल सांगा. महिलांच्या रोजगारानिमित्त आपण असं करणार आहे आज की सुशिक्षित भागातल्या महिलांना पण काम करायचंय, पण त्यांना काय रोजगार उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे आज लालटोपीनगर, दत्तनगर, विद्यानगर इथल्या महिला काही धुणभांडी करायला जातात. तर ह्या सगळ्यांसाठी आपण एक सामूहिकरित्या एक चांगला एक कंपनी किंवा काहीतरी तयार करून महिला बचत गटाच्या ह्याच्यानुसार आपण ते डेव्हलपमेंट करणार आणि त्यांना रोजगार निर्माण करून देणार. परत आपण ज्येष्ठांविषयी बोलू. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि त्यांना जो काही त्रास होतोय तर आपण व्हिजन मार्फत आपण काय करतोय का? आणि त्यांच्या सुविधा त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवणार आहोत? ज्येष्ठांसाठी आज हॉस्पिटल्स, छोटे हॉस्पिटल्स आपले जे ओपीडी म्हणता येईल तर त्या पद्धतीने आपण तिथं चालू करू. त्याचप्रमाणे त्यांना विरंगुळासाठी एक वाचनालय असावं. त्याचप्रमाणे त्यांना खेळण्यासाठी किंवा थोडंसं चेंज होण्यासाठी आपण छोटे जे इंडोर गेम्स असतात ते आपण उपलब्ध करून देऊ त्यांना आणि त्या पद्धतीने त्यांचा आपण जास्तीत जास्त त्यांची काळजी घेऊया. आता सर्वात महत्वाचा आणि कैचा मुद्दा म्हणजे आपल्या प्रभागातील तरुणी. एक जणांचं म्हणणं असायचं की माझा जन्म इथे झाला तेव्हापासून मी बघतोय राजकारणी आले गेले पण प्रभागाची स्थिती आहे तशीच आहे, ना सुधारणा ना उपाय. सिटी स्मार्ट होते पण आम्हाला प्रभाग कधी आणि कसा स्मार्ट करणार? पहिल्यांदा मी सांगतो की मी स्वतः चिंचवड स्टेशनला पेपर टाकत होतो. त्यामुळं काम आपण शोधण्यावर काम असतं. त्यामुळं तुम्ही आणि आज रोजगार नरेंद्र मोदींच्या ह्यांनी आणि सीएम साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या ह्यांनी आज आपण चाकणेवाडीशीत मोठ्या कंपन्या येतात तर त्या आज कंपन्यांचे डेव्हलपमेंट चालू आहे. तर तिथं आपल्याला रोजगार निर्माण होईल. कमीत कमी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातले कमीत कमी 8 ते 10,000 लोकांना नोकरी मिळते अशी व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या यांनी चालू आहे. तर आपण ते रोजगारांची काळजी नक्की तुम्ही करू नका. रोजगार उपलब्ध होईल सगळ्या तरुणींना. एक जणांनी आपल्याला सजेशन दिले की जर तुम्ही इथंच स्वयंरोजगार केंद्र उभारली आणि जर प्रभागात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जर रोजगार मिळवून दिला तर बरं होईल. तर एक कसं आहे की नंबर एक जी सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यासाठी आपण कंपन्या सजेस्ट करूया चांगल्या जवळच्या. आणि जर का एक 8-10 लोक मिळून जर का आपण आले तर आपण एखाद्या कंपनी तयार करू जी कंपनीसाठी लागणारं रॉ मटेरियल किंवा काय हे तयार करता येईल. आणि नंबर 2 जे अशिक्षित आहेत ज्यांना शिकलेले नाहीयेत, ज्यांना कंपनीत काम नाही मिळत तर आपण त्यांच्यासाठी स्वयंरोजगारासाठी एखादी चांगली आयडिया तयार करून एखादे छोटे टेम्पो जे नाश्त्यासाठी असतात वगैरे तर ते तयार करून आपण त्यासाठी त्यांना स्वयंरोजगार स्वतः तयार करूया. महत्वाचा प्रश्न आला की देवेंद्र साहेबांनी सांगितलं की पुण्यात घरं देणार आहेत. तर बऱ्याच जणांनी विचारलंय की आम्ही खूप दिवस झाले इथं राहतोय तर आमच्या हक्काची घरं कधी मिळतील? तर इंदिरा आवास योजनेअंतर्गत साहेबांनी सांगितलं की 2019 पर्यंत घरं द्या. तर तुम्ही त्यांना सांगा. मला वाटतं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्या अंतर्गत जो माणूस इथे राहतो भारतात तो कधीच बेघर राहणार नाही असं मोदी साहेबांनी आता आवाहन केलंय. आणि त्यानुसार लवकरात लवकर जे आता प्राधिकरणाचा पण आपण वाल्हेरवाडीला मोठं घरकुलचं काम चालू आहे. आज तिथं कमी कमी 1000 ते 1500 लोकांना घरं उपलब्ध होणार आहेत. माडा कॉलनी आहे, माडा कॉलनीत पण घरं उपलब्ध होत आहेत. तर त्यामुळे प्रत्येक माणूस पिंपरी चिंचवड शहरातला हा बेघर राहणार नाही, त्याला स्वतःचा हक्काचं घर मिळेल आणि त्यासाठी नक्कीच आम्ही कटिबद्ध आहोत.
दुसरा एक मुद्दा महत्वाचा की महापालिकेच्या शाळाबद्दल आपल्याला बऱ्याच झालेल्या माहिती आहे. तर ते म्हणतात की महापालिकेच्या शाळा तुम्ही डिजिटल कराव्यात आणि त्यांनी आपलं खूप अभिनंदन केले की ते म्हणतात की यासाठी आम्ही कसली मदत करायला तयार आहोत आईमुखी युक्त. तुमचं मत काय? माझं मत आहे की आज महानगरपालिकेच्या शाळा ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला दिसत नाहीये. तर त्या दृष्टिकोनाने आपण पुढच्या भविष्य काळात आपण त्याच्यावर काम करूया, जेणेकरून आज सगळा वर्ग माझा मुलगा कॉन्व्हेंटला असावा, माझा मुलगा इंग्लिश मिडियमला असावा या दृष्टिकोनाने काम करत असतो. तर आपल्याला इथनं पुढं भविष्यात की पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेत माझा मुलगा शिकला पाहिजे, तिथं आज कॉन्व्हेंटपेक्षा जास्त सुविधा आहेत. हे डेव्हलपमेंट कशी होईल याची आपण काळजी जास्त घेऊ आणि त्या पद्धतीने आपण काम करू. प्रभागातला आपला दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य. काही लोकांना असं मत आहे की आम्हाला खर्च खूप येतोय आणि आपल्या प्रभागात काही सार्वजनिक जे दवाखाने त्यांची सुविधा काही सोय एवढी चांगली नाही. तर आपण जो विजन मांडले तर त्याच्या हॉस्पिटल संबंधी किंवा इलाजा संबंधी काय उपाययोजना आहेत का? आपण भविष्यात असं आपलं प्लॅनिंग आहे की आज ज्या वस्त्या आहेत लालटोपी नगर या ज्या बाकीच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यात एक सुद्धा ओपीडी नाहीये. तर महानगरपालिकेतर्फे आपण पहिला तिथे ओपीडी तयार करूया आणि आता बजेटमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या ह्याच्याखाली आताच जेनरिक मेडिसिन हे फ्री मिळणार आहे असं आताच बजेटमध्ये डिक्लेअर केलेले आहे. त्याचप्रमाणे आज 12 रुपयात 2 लाख रुपयाचा विमा कव्हरेज मिळतोय. तर तो जास्तीत जास्त कसं लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी मी नक्कीच घेईन. स्वच्छता, कचरा आणि सांडपाणी. काही लोकांचं मत आहे असं की दत्तनगर, विद्यानगर, लालटोपी नगर, इंदिरानगर या आपल्या प्रभागात कचरा सांडपाण्याच्या समस्या खूप आहेत. पाठीमागच्या राजकारण्याने त्या सोडवल्या नाहीत. आपण कशा पद्धतीने सोडवणार? आज माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ह्याच्याखाली आपण स्वच्छ भारत अभियान राबवतोय. त्या अंतर्गत केंद्र सरकारने सर्व झोपडपट्ट्यांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये बाथरूम संडास बांधून देण्याची सुविधा केलेली आहे. पण हे करत असताना त्यांना जे आउटलेट आहे, जे ड्रेनेज आहे ते अवेलेबल नाहीये. तर आपण त्याच्यासाठी काळजी करू जेणेकरून सांडपाणी आणि स्वच्छतागृहाचे जे पाणी आहे ते बरोबर एका ह्यानी जाईल आणि त्याचा कुठेतरी त्याचा हे होईल. तर त्याची आपण नक्कीच काळजी करू. आणि सांडपाणी किंवा कचरा हा इथनं पुढे भविष्यात ते माझं घर असेल या दृष्टिकोनाने मी काम करेन. दुसरा प्रश्न असा आहे की उद्यान आणि मैदान आपल्या पिंपरी चिंचवड शहरात तशा बघितले तर ते कमीच प्रमाणात आहे. तर आपण आपल्या वॉर्डसाठी काय करतोय का? आज लालटोपी नगर, माडा कॉलनी, मोरवाडी गावठाण या भागात पण क्रीडांगण नाहीये. त्याचप्रमाणे आज संभाजीनगर, शाहूनगर आज मॉडल वॉक बोलला जातो. पण तिथं ज्या पद्धतीने ग्राउंड हवेत, ज्या लोकसंख्येनुसार ग्राउंड हवेत ते ग्राउंड अवेलेबल नाहीयेत. तर ते ग्राउंड अवेलेबल करून देण्याची मी नक्कीच काळजी करेल. आज सर्पोद्यान संभाजीनगर सर्पोद्यान आहे. तर त्या सर्पोद्यानामध्ये जे प्राणी आहेत जे पूर्वी होते ते प्राणी आता राहिलेले नाहीये. त्याचप्रमाणे तिथं लोकसंख्या ज्या पद्धतीने लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार तिथं ग्राउंड अवेलेबल नाही. आपण तिथं ग्राउंड भविष्यात सर्पोद्यानच्या जागेवर सर्पोद्यानचे जे प्राणी जेवढे काय राहिले ते आपण दुसरीकडे शिफ्ट करून कात्रजला शिफ्ट करून तिथं प्लेग्राऊंड करू असं आपलं विजन आहे पुढे भविष्यात. बऱ्याच जणांनी जर आपल्याला असं त्यांनी सांगितले की पिंपरी चिंचवडचा प्रभाग क्रमांक 10 हा शहराचं हर्ट आहे. तर ते हर्ट स्मार्ट कधी आणि कसं करणार? हे जे हर्ट आहे हे स्मार्ट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा महानगरपालिकेच्या शेजारी असणाऱ्या झोपडपट्ट्या त्या वस्त्यात कसं त्याचं रूपांतर होईल हे करावं लागेल. त्याचप्रमाणे बाकीचं जशी महानगरपालिकेच्या शेजारी वस्त्या आहेत तसंच बाकी ठिकाणी पण वस्त्या आहेत. आपण त्या कशा पद्धतीने डेव्हलप होतील याची काळजी असते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला बहुतेक पिण्याच्या पाण्याबाबतीत प्रश्न असा आहे की आज लालटोपी नगर, दत्तनगर, विद्यानगर आणि इंदिरानगर इथं पाण्याची बिलकुल व्यवस्था नाहीये. आज लोक एका म्हणजे कमीत कमी 50-50 कुटुंबात एक नळ आहे आणि त्या नळाला पण पाणी एकदम बारीक येते. तर आपलं भविष्यात प्लॅनिंग असं असेल की ज्यानुसार वस्त्या आहेत त्यानुसार तिथे पाण्याच्या टाक्या तयार केल्या जातील आणि लोकांना पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. आपले जे वॉर्डच्या अंतर्गत रस्ते आहेत, आपले बाहेरचे रस्ते स्मार्ट आहेत पण वॉर्डच्या अंतर्गत रस्ते नाहीत, रस्त्यावर खड्डे आहेत. तर आपल्या काय विजन आहेत, आपल्या योजना? आता जे काही रस्ते आहेत ते पूर्वी समाज आपल्या लालटोपी नगर, दत्तनगर, विद्यानगरचा घेतला विषय. तर आपण रोड तिथं नाहीयेत मान्य आहे मला. तर त्याच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी व्यवस्था करून त्या रोडची आपण काळजी घेऊया. आणि संभाजीनगर, शाहूनगरला जो फुटपाथ केला आहे आता तर तो आज लोक पार्किंगला गाड्या त्या फुटपाथवर लावत होते. आज फुटपाथची हाईट वाढल्यामुळे त्या गाड्या रस्त्यावर आल्या त्यामुळे पार्किंगला प्रॉब्लेम होतोय, आपलं ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतोय. तर त्यासाठी नक्कीच काहीतरी मी भविष्यात त्याची उपाययोजना करेन. उद्यानासंबंधी ते मत विचारलं आपलं
उद्यान आणि बागा कशा डेव्हलप करणं? आज संभाजीनगर शाहूनगरला आणि कापसे उद्यान जे आहे मुरवाडी, त्या उद्यानाची आज तुम्ही परिस्थिती बघितली तर एकदम भयानक आहे. तिथं काही डेव्हलपमेंट नाहीये, काहीच त्याचं निगा राखली जात नाहीये. तर त्याची काळजी मी जास्तीत जास्त की ती काळजी घेतल्यामुळे आज जे ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना खेळायला तिथं चांगलं हे करेल. दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारलाय की ज्या सोयी सुविधा असतील वॉर्डला म्हणजे एकदम ज्या सर्व काही, तर त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय स्मार्ट योजना किंवा डिजिटल योजना, एखादी वेबसाईट, एखादं ऍप वगैरे असं लॉन्च करता? आज आपल्याला जर का काही काम असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत, तर आपल्याला पालिकेत जावं लागतं. आपल्याला समजा काही लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, तर आपल्याला नगरसेवकाच्या दारी जावं लागतं किंवा नगरसेवकाला सांगावं लागतं. इथनं पुढे भविष्यात माझं विजन असं असेल की आपल्याला कुणाच्या दारी जावं लागणार आहे, नगरसेवक आपल्या दारी. मी एक ऍप तयार करत आहे, त्या ऍपनुसार आपण आपल्या ज्या समस्या आहेत त्या एक क्लिक केल्या तर माझा माणूस, तो इलेक्ट्रिक असेल, तो प्लंबर असेल, तो ड्रेनेजवाला असेल, तो नक्की आपल्या दारातील. आपल्याला कुठेही जायची गरज पडणार नाही. ते मुंबई सरकार म्हणतात की आमचं आपलं पण पिंपरी चिंचवड वायफाय झालं पाहिजे, कमीत कमी आपल्या प्रभागात. नक्कीच भविष्यात आपल्याला पिंपरी चिंचवड शहर वायफाय होणार आहे. परवा दिवशीच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आज मुंबई वायफाय झालंय, पुणे वायफाय होतंय, आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की पिंपरी चिंचवड वायफाय होईल म्हणून. आज पिंपरी चिंचवड तो वायफाय होईलच होईल. मी माझा प्रभाग नक्कीच येत्या काळात वायफाय नक्की करेन. आपल्याला सर बऱ्याच जणांनी पाठिंबा दर्शवला की आपण तुम्हीच आमचे भावी नगरसेवक असाल, तर ते असं म्हणतात की अगोदरचे राजकारणी आम्हाला भेटत नव्हते, वेळ देत नव्हते, तर तुम्ही आम्हाला किती वेळ देणार, कसा वेळ देणार आणि कधी आम्ही तुम्हाला भेटू शकणार? मला कुणाबद्दल टीका टिप्पणी काही करायची नाहीये की कोणी तुमच्यापाशी आलं होतं किंवा तुम्हाला भेटलं नाही. पण भविष्यात असं बोलायला असा विचार पण तुमच्या मनात येणार नाही. आणि टाइम हा मी सदैव तुमच्यासाठी आहे. मी 11 वाजता भेटेल, 10 वाजता भेटेल, संध्याकाळी 6 वाजता भेटेल असं काही नसेल. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला काय सर बोलायचं असेल तर त्यांचं बोलू शकतो, तरुणांविषयी, आपल्या एकंदरीत सगळ्या प्रभागातील विषयांविषयी. आज सर्व तरुण, सर्व ज्येष्ठ, सर्व महिला ज्या पद्धतीने पाठिंबा देतात, ते ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम करतात, असंच प्रेम आपलं राहू द्या. मी मतदान करा किंवा मतदानासाठी आपल्या समोर येत नाहीये. जो प्रेम हा प्रभाग मला देत आहे, हे प्रेम आयुष्यभर असं आपलं माझ्यावर राहू दे. एवढंच बोलतो, थांबतो.